नमस्कार, शोभाज किचन हेल्दी फूडमध्ये खूप खूप मनापासून स्वागत। आज आपण तोंडात टाकताच विरघळणारी मऊसूत अशी रवा बर्फी बनवणार आहोत। पाहू शकत असाल किती सुंदर झालेली आहे, कलर छान आलेला आहे। कोणीही सहज करेल एवढी साधी सोपी रेसिपी आहे। माव्याचा किंवा पाकाचा वापर न करता बर्फी कशा प्रकारे बनवायची हे आज आपण पाहणार आहोत। पाक बनवायचं टेन्शन नाही, त्यामुळे बर्फी परफेक्ट बनते। रेसिपी बनवताना अनेक टिप्स आणि ट्रिक्स सांगितलेले आहेत, तसेच काही पदार्थ टाकल्यामुळे ही बर्फी हलवाईच्या दुकानातील बर्फीपेक्षा अधिक छान बनते। बर्फी कडक होऊ नये किंवा मिश्रण पातळ झालं तर काय करायचं, या सर्व गोष्टी सविस्तरपणे सांगितलेल्या आहेत। हा किती सुंदर झालेला आहे, पाहून कोणाला विश्वास बसणार नाही की ही रव्यापासून बनवलेली आहे। अशी परफेक्ट बर्फी बनवण्यासाठी जे साहित्य वापरलेलं आहे त्याचं प्रमाण मी कप आणि ग्रॅम मध्ये दोन्हीमध्येही सांगणार आहे। इथे 2 कप बारीक रवा घेतलेला आहे। 1 कप म्हणजे 190 ग्रॅम आहे। 2 कप म्हणजे साधारणतः 380 ते 400 ग्रॅमच्या आसपास रवा आहे। मेजरिंग कप नसतील तर कोणतीही एक वाटी करायची आणि त्याच वाटीने सर्व साहित्य मोजून घ्यायचं। 1 कप पातळ केलेलं तूप साधारणतः 200 ग्रॅम भरतं। 1 कप बेसन पीठ 100 ग्रॅम, साखर 1 कप 235 ग्रॅम। साहित्य योग्य प्रमाणात घेतलं की बर्फी ही अचूक बनते, परफेक्ट बनते आणि अगदी हलवाई जशी बनवतात त्याच प्रकारे आपण बर्फी बनवणार आहोत। मध्यम गॅसवरती जाड पसरत तळाचा पॅन ठेवलेला आहे आणि त्या पॅनमध्ये वितळवून घेतलेलं 1 कप तूप टाकलं। यासाठी तुम्ही एखादी वाटी किंवा एखादा कप करा आणि त्याच वाटी किंवा कपाने सर्व साहित्य मोजून घ्यायचं आहे। आता ज्या वाटीने किंवा ज्या कपाने आपण तूप घेतलं त्याच्या दुप्पट रवा म्हणजे 2 कप बारीक रवा आहे, एकदम 0 नंबरचा रवा येतो तो टाकायचा आणि सुरुवातीला 2 ते 3 मिनिट स्लो गॅसवरती रवा भाजून घ्यायचा। बर्फी चविष्ट लागण्यासाठी हलवाई ज्याप्रमाणे बेसन पीठ टाकतात त्याचप्रमाणे 1 कप बेसन पीठ टाकायचं। टाकून पहा, अतिशय सुंदर बर्फी लागते। बर्फीचं टेक्स्चर आणि चव भन्नाट बनते। रवा आणि बेसन 4 ते 5 मिनिट मध्यम गॅसवरती भाजून घ्यायचे, पण कलर चेंज होऊ द्यायचा नाही। खमंग वास यायला लागला की गॅस बंद करायचा। आणि आता त्यामध्ये पाव कप मिल्क पावडर आहे म्हणजे दूध पावडर आहे, ती टाकली। दूध पावडर कोणत्याही किराणा मालाच्या दुकानात सहज उपलब्ध असते। दूध पावडर टाकल्यामुळे रवा बर्फीला मिठाईची चव येते, अगदी मिठाईसारखी लागते। रवा, बेसन, मिल्क पावडर छानपैकी भाजलेला आहे आणि सुगंध घरभर पसरलेला आहे। गॅसची फ्लेम मध्यम ते मंद ठेवायची आहे, पण कलर चेंज होऊ द्यायचा नाही। थोडेसे बदामाचे काप होते ते टाकले। बदामाचे काप टाकल्यानंतर मिश्रण थोडंसं परतलं। मिश्रण आता एकदम परफेक्ट भाजलेलं आहे। कत असाल रव्याचा कण वेगळा झालेला आहे। आता मी गॅस बंद केला आणि त्यामध्ये अर्धा चमचा वेलची पावडर टाकली। वेलची पावडर टाकून मिश्रण व्यवस्थित मिक्स केलं आणि साईडच्या गॅसवरती ठेवून दिलं। दुसऱ्या एका पसरट आणि जाड दळाच्या पॅनमध्ये 1 कप साखर आणि त्याच कपाने अर्धा कप पाणी टाकलं। तुम्ही मोजून नाही घेतलं तर साखर बुडेल इतपत पाणी टाकायचं आहे। त्यानंतर इसेन्स टाकायचा आहे। माझ्याकडे रसमलाई इसेन्स होता, तो 1 चमचा टाकला। तुमच्याकडे जो इसेन्स असेल तो तुम्ही टाकू शकता। इसेन्स नसेल तरी स्किप करू शकता किंवा फक्त वेलचीची चव सुद्धा खूप छान लागते। माझ्याकडे अवेलेबल होता म्हणून मी टाकलेला आहे। स्पॅच्युलाच्या साहाय्याने साखर आणि पाणी व्यवस्थितपणे ढवळून घ्यायचं आणि 4 ते 5 मिनिटातच अशा प्रकारे मिश्रण तयार झालेलं आहे। आपल्याला 1 तारी किंवा 2 तारी पाक करायचा नाही, तर मिश्रण अगदी बोटाला चिपचिप लागलं पाहिजे एवढंच तयार करायचं आहे। आता चेक कसं करायचं पहा। स्पॅच्युला पाकामध्ये बुडवून घेतला, थोडंसं गार होऊ दिलं मिश्रण आणि असं बोटामध्ये चेक करून पाहिलं तर दोन्ही बोटाला चिकटतंय, म्हणजे दोन्ही बोटं एकमेकांना चिकटतात, म्हणजे दोन्ही बोटांना खरखरीत जाणवतं। दुसरी पद्धत म्हणजे स्पॅच्युला पाकामध्ये बुडवून उंचावर धरल्यानंतर त्याचे थेंब पहा अशा प्रकारे पडतात, म्हणजे आपलं जे मिश्रण आहे ते परफेक्ट झालेलं आहे। 1 तारी किंवा 2 तारी पाक करायचा नाही। जर 2 तारी किंवा 1 तारी पाक केला तर बर्फी ही खूप कडक होते। तर त्याच्या आधीची स्टेज आहे, फक्त हाताला चिकट लागला पाहिजे अशा प्रकारे आपण पाक तयार केला आणि तो गरम असतानाच जे मिश्रण रव्याचं होतं त्यामध्ये ओतला। रव्याचं मिश्रण पूर्णपणे गार झालं नव्हतं, तर ते थोडंसं गरमच होतं आणि गॅस बंद आहे। बंद गॅस असतानाच हे मिश्रण
सतत ढवळायचं आहे. अगदी 1.5 ते 2 मिनिटामध्ये मिश्रण आपल्याला कडक लागतं. हाताला जाणवतं की मिश्रण गार होतंय आणि तयार होत आहे. जर समजा तुमचं मिश्रण जर पातळ झालं असेल तर गॅस चालू करा आणि 1 ते 1.5 मिनिट मंद गॅसवरती पुन्हा शिजू द्या. ज्याप्रमाणे हलवाईच्या दुकानामध्ये कलरफुल मिठाई असते त्याचप्रमाणे 4-5 थेंब फूड कलर टाकला. तुमच्याकडे अवेलेबल नसेल तरी फूड कलरही स्किप करू शकता, पण फूड कलरमुळे रंग छान येतो आणि मिठाई अगदी हलवाईच्या दुकानातून आणली आहे असंच वाटतं. मिश्रण पहा किती सुंदर दिसतंय. पॅनला बिलकुल चिकटत नाही, म्हणजे मिश्रण आता आपलं घट्ट होत आलेलं आहे. कोणत्याही गोड पदार्थाची चव थोडंसं मीठ टाकल्यानंतर वाढते, म्हणून अगदी चिमूटभर मीठ टाकलं. मिश्रण पुन्हा व्यवस्थितपणे ढवळून घेतलं. बऱ्यापैकी घट्ट झालेलं आहे आणि आता आपण बर्फी सेट करण्यासाठी ठेवूया. त्यासाठी आधी माझ्याकडे असा ट्रे आहे, त्याला तुपाचं ग्रीसिंग करून घेतलं आणि मिश्रण गरम असतानाच ओतलं. जर समजा तुमचं मिश्रण अशा प्रकारे घट्ट होत नसेल तर काय करायचं, थोडा वेळ स्लो गॅसवरती ठेवायचं आणि स्पॅच्युलाच्या साह्याने सतत ढवळायचं. मिश्रण गरम झालं की मग खाली उतरून घ्यायचं आणि मग बर्फी सेट करायची. ट्रे नसेल तर कोणत्याही स्टीलच्या ताटामध्ये तुम्ही बर्फी बनवू शकता. तुम्हाला जेवढ्या जाडीची बर्फी हवी आहे तेवढ्या जाडीचा थर द्यायचा आहे आणि अशा प्रकारे मी 1 ते 1.5 इंच थर दिलेला आहे आणि त्यावरती बदाम आणि पिस्त्याचे पातळ काप केलेले ते टाकले. ड्रायफ्रूटचे काप टाकल्यामुळे बर्फी अतिशय सुंदर तर दिसतेच, चवीलाही भन्नाट लागते. आणि त्यानंतर पुन्हा स्पॅच्युलाच्या साह्याने ते ड्रायफ्रूटचे काप फिक्स व्हावेत म्हणून थोडंसं दाबून घेतलं आणि पहा किती सुंदर बर्फी झालेली आहे. साधारणतः 1.5 इंच उंचीची मी अशी बर्फी बनवलेली आहे. आता हे सर्व मिश्रण सेट होण्यासाठी ठेवून द्या. अर्धा तासातच मिश्रण छानपैकी सेट झालेलं आहे. चेक करून पाहिलं आणि आता त्याच्या वड्या पाडून घेऊ, म्हणजे बर्फी बनवून घेऊ. त्यासाठी एखाद्या चाकूचा किंवा पिझ्झा कटरचा वापर करू शकता. अशा प्रकारे चौकोनी शेपमध्ये मी बर्फी कट करून घेतली आणि पहा किती सुंदर झालेली आहे. अगदी अलगदपणे निघते. पाहिलंत ना, रव्याची बर्फी बनवणं किती सोपं आहे. तासाभरातच आपली रव्याची बर्फी बनवून झालेली आहे. ही बर्फी 10 ते 15 दिवस आरामशीर टिकते. सोप्या पद्धतीने बनणारी आणि न बिघडणारी रव्याची बर्फी एकदा तरी नक्की करून पहा. आता श्रावण महिना चालू होतोय, सण समारंभ भरपूर आहेत. रक्षाबंधन, गोकुळाष्टमी, त्यानंतर गौरी गणपती. अशा वेळी तुम्ही ही बर्फी बनवू शकता. गौरी गणपतीच्या नैवेद्यासाठी, प्रसादासाठी, दिवाळीच्या फराळासाठी अशी बर्फी खूप सुंदर ऑप्शन आहे. शिवाय पौष्टिक सुद्धा आहे. वेळात वेळ काढून व्हिडिओ पूर्णपणे पाहिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटू अशाच नवीन टेस्टी आणि भन्नाट रेसिपीमध्ये. तोपर्यंत बाय बाय. टेक केअर.